Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. आर्थिक नियोजन कसं करावं, मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, उच्चवर्णीय सगळ्यांसाठीच हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे की पैसे येतात त्याचं मॅनेजमेंट कसं करावं, त्याला पुढं कसं कामाला लावावं याच्यावरती हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, नाही केलं तरी चालेल, इम्प्लिमेंट नक्की करा. ठीक आहे. तर मी आकाश गोंदवले, मागचे 22 ते 20 वर्ष झाले फायनान्समध्ये काम करतोय. मला बरेचसे प्रश्न आहेत, सर आमचं कमाई कमी आहे, जास्त आहे किंवा वडेवर, तर आम्ही त्या आर्थिक नियोजन कसं करावं. तर साधं सोपं मी तुम्हाला सांगेल की पहिलं तर वेल्थ क्रिएट करण्यासाठी वेल्थ प्रोटेक्शन करणं फार गरजेचं आहे. नाही तर तुम्ही वेल्थ क्रिएट कराल आणि मग त्या प्रोटेक्ट नाही करू शकलात तर सगळीच जाईल. तर वेल्थ क्रिएट करण्या अगोदर प्रोटेक्शनसाठी इन्शुरन्स घ्यावे लागतात. तर मी हमेशा लोकांना म्हणतो की तुम्ही 2-3 प्रकारचे इन्शुरन्स घेतले पाहिजेत. पहिला प्रकार आहे जो आहे टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स तुम्ही घेतला पाहिजे, खूप महत्त्वाचा विषय आहे. मग याच्यामध्ये काय असतं, किती दिवसांचा घेतला पाहिजे, तर माझा साधा सल्ला येतो की तुमचा लहान मुलगा 25 वर्षाचा होत नाही तोपर्यंत तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. फार लांब मोठा इन्शुरन्स घेण्याची आवश्यकता नाही. कंपनीचं आणि एजंटचं भलं होऊ शकतं. इन शॉर्ट मी आता समजा 40 वर्षाचा असं पकडा, अर्थात मी 44 वर्षाचा आहे आणि माझा मुलगा आता 12 वर्षाचा आहे, पण त्याला 10 वर्षाचा पकडा. म्हणजे माझं वय आहे 40 आणि माझा मुलगा आहे 10 वर्षाचा. ठीक आहे. आता मी जर 100 वर्षाचा इन्शुरन्स घेतला आणि 100 वर्षाला मी डेथ झालो, तर त्यावेळी माझं मुलाचं वय काय असेल, तर हे 60 त्याच्यामध्ये प्लस करायला लागतील. हा जो गॅप आहे याच्यामधला, तर त्याचं वय त्यावेळेला असणार 70. आणि 17व्या वर्षी मला नाही वाटत माझ्या मुलाला माझ्या टर्म इन्शुरन्सची काही गरज आहे. दॅट्स इट. तर लहान मुलगा मोठा होत नाही तोपर्यंत तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. दुसरा इन्शुरन्स तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स फार महत्त्वाचा आहे. आता हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो तुम्ही तुमच्या कुटुंबाचा घेतला पाहिजे पूर्ण, किंवा ज्यांची बिलं तुम्हाला भरावे लागू शकतात त्या सगळ्यांचा घेतला पाहिजे. तुमचे आईवडील असतील, बहीण भाऊ असतील, कोणी असेल, ज्यांची दवाखान्याची बिलं तुम्हाला भरावी लागू शकतात अशा सर्वांचं तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेणं कंपल्सरी आहे. आता बघा, तुम्ही जर नाही घेतला आणि इन्व्हेस्टमेंट सुरू केली आणि अचानक घरातलं कोणी आजारी पडलं किंवा अपघात झाला तर गुंतवलेली रक्कम आणून मोडून खायला लागेल किंवा संपून जाईल. म्हणजे काय, वेल्थ क्रिएट होणारच नाही. मग हे जे लिकेजेस आहेत ते तुम्ही थांबवणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरा इन्शुरन्स मी लोकांना सांगतो तुम्ही घ्या, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स. खूप महत्त्वाचा विषय हा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स. बघा कधी काय होईल हे कोणाला माहीत नाही. बरं, ॲक्सिडेंटल इन्शुरन्समध्ये पार्टली परमनंटली डिसॅबलमेंट कवर घ्या. टर्म इन्शुरन्समध्ये ॲक्सिडेंटल डेथ कवर आहे, पण हात गेला, पाय गेला, हाताचं बोट गेलं, काहीही मिळत नाही. इन दिस सर्कमस्टन्सेस मे माईट बी हात गेला, पाय गेला, जगावं लागलं तर कामधंदा पण नसणार आहे, तर हा इन्शुरन्स पण अतिशय महत्त्वाच्या कॅटेगरीमध्ये येतो. तर तुम्ही ॲक्सिडेंटल इन्शुरन्स घेतलाच पाहिजे. आता हे झालं सुरक्षितता. याच्या व्यतिरिक्त घराचा इन्शुरन्स, गाडीचा इन्शुरन्स, खूप काय असते, पण मला असं वाटतं की हे बेसिक शरीरा रिलेटेडचे 3 इन्शुरन्स तुम्ही घेतले पाहिजेत. आता हे झाल्यानंतर ही बेसिक फॉर्मॅलिटी पूर्ण केली, त्याच्यानंतर तुम्ही 6 महिन्याचा जो काही तुमचा घराचा खर्च आहे तो तुम्ही बाजूला करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही 6 महिने जॉब गेला, करोना आला, काय आलं, तरी तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता 6 महिने, एवढा फंड तुम्ही बाजूला केला पाहिजे. तिसरी जी गोष्ट आहे अतिशय महत्त्वाची, की आपण मंथली प्लॅनिंग करतो, वीकली प्लॅनिंग करतो, बजेटिंग करतो, पण आपण वर्षाच्या खर्चाचं बजेटिंग करत नाही. मग वर्षाच्या खर्चाचं बजेटिंग आपण केलं पाहिजे की मला दिवाळीला एवढे पैसे खर्चायला लागतात, ट्रिपला एवढे लागतात, इन्शुरन्सला एवढे लागतात, मुलाच्या फीला एवढे लागतात. डिवायडेड बाय डायरेक्ट 12 करायचं. म्हणजे काय, की समजा मला वर्षाला 3 लाख रुपयाचं खर्च आहे, जे काही मुलांच्या फी आहेत, अमकाय ढमकाय, तर डिवायडेड बाय 12 जर मी केलं तर 25,000 रुपीज आय नीड पर मंथ. आता काय होतं, आपण सगळे महिन्याचा खर्च भागला की राहिलेले पैसे आपल्याला वाटतं आपले स्वतःचे, आपण पाहिजे तसे खर्च करतो, फ्रीज घेतो, टी व्ही घेतो, मोबाईल घेतो, आयफोन घेतो, बरंच काय करतो. आणि मग ज्या वेळेला फी भरायची वेळ येते, ज्यावेळी दिवाळी येते, त्यावेळी मग क्रेडिट कार्ड मारायला लागतं, पर्सनल लोन काढायला लागतं, किंवा JFMमध्ये आपल्याला टॅक्स भरायचे असेल त्याचं नियोजन नसतं आपलं. बघा, तुमच्या वार्षिक खर्चाचा सुद्धा तुमच्या महिन्याच्या कमाईवरती अधिकार आहे. तो जर अधिकार तुम्ही महिन्याला बाजूला काढून ठेवला की विषय संपला. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, लिक्विड फंडमध्ये SIP करून टाकायची, 25,000ची लागतील तेव्हा काढून आणून खर्च करायचे. सोपं. म्हणजे आता दिवाळी आली काय आणि मुलांची फी आली काय, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि याला 5-6% तुम्हाला वार्षिक परतावा पण मिळेल.
जो सेव्हिंग अकाउंटला वगैरे किंवा मिळणारच नाही किंवा कमी मिळेल, तर हे करायचं आहे. आता हे झालं सगळं. आता मी असं म्हणतो की हे सगळं झाल्यानंतर पुढची जी अतिशय महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट किंवा गोल प्लॅनिंग येतं, तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, पण मी 4 कॅटेगरीमध्ये याला कव्हर करतो. पहिलं असतं सेकंड सोर्स ऑफ अर्निंग. आज ना उद्या हे मशीन काम करायचं बंद करणार आहे, मग उत्पन्न हे मशीन काम करतंय म्हणून जर चालू आहे, तर सेकंड सोर्स ऑफ अर्निंग खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर पहिली गोष्ट सेकंड सोर्स ऑफ अर्निंग साठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. दुसरं येतं लॉंग टर्म एक्सपेन्सेस. म्हणजे काय की मला मुलाचं शिक्षण करायचं, त्याचं लग्न करायचंय, घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, मला खर्च करायचे बुवा हे पैसे. मग त्याच्यासाठीच ही गुंतवणूक तुम्हाला करायला लागते की तात्काळ मी घर नाही घेऊ शकत, तात्काळ मी गाडी नाही घेऊ शकत, तर सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी मला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्याच्यामध्ये बरेचसे गोल येऊ शकतील. तिसरं जे गोल येतं तर लाईफस्टाईल अपग्रेड ज्याला म्हणूयात. लाईफस्टाईल अपग्रेड करणं म्हणजे काय होतं, मी आता हा फोन घेतला म्हणजे हा आयुष्यभर नाही वापरू शकत, काही दिवसानंतर मला हा बदलायला लागेल. मी गाडी जी घेतली ते आयुष्यभर नाही वापरू शकत, कदाचित फर्निचर बनवलं ते अपग्रेड करायला लागेल. सो अपग्रेडेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. नोकियाचा ठोकळा फोन आजही वापरण्यात काही पॉईंट नाही आहे, अपग्रेड मला व्हायला लागेल. मग त्याचं सुद्धा इन्फ्लेशन आहे, त्याची सुद्धा महागाई आहे. मग त्याच्यासाठी पण बाबा मला 5 वर्षांनी गाडी बदलायची, 8 वर्षांनी बदलायची, वॉटेवर, तर त्या हिशोबाने मी काही पैसे लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी पण ठेवेल. आणि चौथं जे येतं ते म्हणजे फन येतं, म्हणजे एन्जॉयमेंट. मला वर्ल्ड टूर करायची आहे, फिरायला जायचं आहे, वर्षाला फिरायला जायचं, वॉटेवर. तर हे 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तू नुसतं जमा करायचं, जगायचंच नाही असं पण नाही. मग पहिली गोष्ट जी येते याच्यासाठी मला जर मी ढोबळ मानाने जर म्हटलं काय इन्व्हेस्टमेंट करा, तर मी म्हणेल 33% पैसे तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करा, तुमच्या बचतीच्या 33%. लॉंग टर्म एक्सपेन्ससाठी पण 33% तुम्ही पैसे इन्व्हेस्टमेंट करू शकता. लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी तुम्ही 16.5% पैसे देऊ शकता आणि फंडसाठी 16.5% पैसे तुम्ही अलोकेट करू शकता. आता हे कमी जास्त इथं करू शकता, तुमची जे प्रायोरिटी आहे त्यानुसारही बदलू शकतं कमी जास्त. पण मी एक स्टँडर्ड असं म्हणतो की नॉर्मल माणसाने अशा पद्धतीने. आता हे जे पैसे ह्याला कधीच हात लावायचं नाही, हे काढायचे नाहीत. याच्यातनं सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी ठेवलेत, तर याच्यातून पेन्शनच घ्यायची. आपल्याला पुढच्या 10 वर्षांनी 20 वर्षांनी जेव्हा केव्हा आपला जो काही रिटायरमेंट कॉर्पस तयार होतो तेव्हा इथून सुरू करायची SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन पेन्शन. म्हणजे काही करा, तुम्हाला ते पैसे आले पाहिजेत, न काही काम करता. आता हे जे आहे मुलांचं शिक्षण आहे, लग्न आहे, जेव्हा ते आहे, ज्या गोष्टीसाठी जेवढे पैसे वाचवलेत ते जायचं, काढायचं, त्यावेळी ती गोष्ट करून टाकायची. डोक्याला ताप नाही ठेवायचा. म्हणजे त्याला काय असं दोरी नाही 30 वर्ष काय, तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे, त्याचं कधी शिक्षण करायचं आहे, जे काही, मग ते तुम्ही काय करायचं, तिथं खर्च करायचं. किंवा तुम्हाला घर घ्यायचं होतं 5 वर्षासाठीच तुम्हाला डाऊन पेमेंटची तयारी करायची होती, वॉटेवर, तुम्ही ती केलेली आहे, झालेलं आहे, काढायचे, वापरायचे. जे काही तुमचे लॉंग टर्मचे तुमचे गोल्स असतील त्यासाठी तुम्ही जे काही प्लॅन केलं ते पैसे तिथं काढून वापरायचे. हे फक्त वापरायचे नाहीत कधीच. हे वापरले तर मग तुम्ही परत म्हणजे तुम्ही सेकंड सोर्स ऑफ अर्निंग तयार करत नाही आणि मग आयुष्यभर तुम्हाला काम करायला लागतं. हे पण काय आहे की बाबा मला आता 5 वर्षांसाठी गाडी बदलण्यासाठी मी काही पैसे जमा केले होते, आता ही गाडी विकतोय, हे पैसे जमा झाले, त्यात माझी नवीन गाडी येते, गो अँड गेट इट. जगणं महत्त्वाचं आहे, गो अँड गेट इट, काही प्रॉब्लेम नाही. मोबाईल बदलायचा आहे, त्यासाठी 2,000 रुपये वाचत होतो, 2-3 वर्ष हा मोबाईल वापरला, आता मला वाटतं की नवीन आलेला घ्यायचा आहे, हा काही विकेल असं काही नाही, पण विकला तर व्हेरी गुड, नाही विकला तर त्या पैशातून नवीन येतोय, घेऊन टाका, सिम्पल, जगा. तिसरं येतं की बाबा फन म्हणजे काय की बाबा मला 5 स्टारला जेवायला जायचं आहे, मला वर्ल्ड टूर करायची, मला काय करायचं. मी पैशाच्या बाबतीत पैशानेच आपण जर गणित करायचं झालं तर सोपं गणित मांडतो मी तुम्हाला. समजा 30,000 रुपये तुम्ही गुंतवणूक करताय, 30K इन्व्हेस्टमेंट करताय, तर 30K मधले मी 33% म्हणजे 10K तुम्ही याच्यासाठी गुंतवले, सेकंड सोर्स ऑफ अर्निंग. 10K तुम्ही गुंतवले बुवा लॉंग टर्म एक्सपेन्सेससाठी. त्यानंतर तुम्ही 5K गुंतवले बुवा लाईफस्टाईल अपग्रेड करायला आणि 5K तुमचे आहेत फंडसाठीचे. साहेब हे 5K या महिन्यात वाचवले, तुम्हाला जर वाटत असेल ना की मला 5 स्टारला माझ्या फॅमिलीला नेऊन जेवण चारायचं आहे, मला 5 स्टार बघायचं आहे, सभा घ्या ते 5,000, जा
मस्त जेवण करून या, डोक्याला ताप नाही. रिग्रेट नाही करायचं. का? ते हे फंडचे पैसे ते फंडला गेलेच पाहिजे होते, नो डाऊट अबाउट दॅट. मग आता तुम्ही म्हणू शकता नाही बाबा मला 2,500 रुपये मला काय करायचे फंडचे वर्ल्ड टूरसाठी ठेवायचे. यू कॅन. बाकीचे पैसे मी वर्षाला ट्रिप करणारच किंवा वडेवर जे तुमच्या बजेटमध्ये म्हणजे तुमचे किती पैसे असतील हे उदाहरण रुपयांमध्ये दिलंय. तुमच्या 10,000 पण हे सगळं करता येऊ शकतं. जे काही तुमची बचत होऊ शकते, बचत तर केलीच पाहिजे. 20 to 30% तुमच्या अर्निंगची बचत जर तुम्ही करत असाल तर फार फास्ट तुम्ही हे सगळं अचीव करू शकता. तर अशा पद्धतीने जर मला वाटतं तुम्ही जर मॅनेजमेंट केलं, प्लॅनिंग केलं तर तुम्हाला आयुष्य जगण्याचा आनंद पण मिळेल. तुम्ही सगळ्याच गोष्टी अचीव पण करू शकाल. हे जे काही ठोकताळा मी दिलाय हा कंपल्सरी फॉलो केला पाहिजे असं नाही, पण केला तर उत्तम आहे. कमी जास्त होऊ शकेल पर्सेंटेज, पण तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करा जेणेकरून जीवनात आलाय त्या जीवनाचा आनंदही उपभोगाल, सगळ्या गोष्टी कराल आणि जाताना पण आनंदी सगळ्यांना करून स्वतः आनंदी राहून एक सॅटिस्फाईड पूर्ण लाईफ जगून तुम्ही या पृथ्वी तलावरून जाऊ शकाल. सो अशा पद्धतीने तुम्ही काही नियोजन केलंय का, करणार आहे का, या कामी तुम्हाला काही मदत पाहिजे का? जर हवी असेल खाली आम्ही फॉर्म पण देतोच. तुम्ही काय करता, किती कमवता, काय तुमचे गोल्स आहेत त्याच्या संदर्भातला मोबाईल नंबर पण आहे. तुम्ही ती मदत पण आमच्याकडून घेऊ शकता. तर तुम्हाला हे जे प्लॅनिंग आहे हे कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही जे काही कमेंट करता, लाईक करता, शेअर करता याच्यामुळं आमचा उत्साह वाढतो. काय फरक पडतो केल्याने? तर असं काही फार मोठा फरक पडतो नाही, पण आमचा उत्साह वाढतो की पुढच्या वेळेला आम्हाला कोणीतरी ऐकतं आहे, आमचं कंटेंट कोणाला तरी पसंत पडतं आहे किंवा कोणीतरी आमच्या रिप्लाय करत आहे किंवा तुमचे काही प्रश्न असतील ज्याच्यावरती तुम्हाला वाटतं की मी व्हिडिओ बनवावेत, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला आहे तर लाईक शेअर करायला विसरू नका. नाही आवडला तरी पण इम्प्लिमेंट करायला विसरू नका. इम्प्लिमेंट महत्त्वाचं. बाकी मला लाईक शेअर नाही करायची तुमची इच्छा नका करू, पण इम्प्लिमेंट करा. या पद्धतीने मदत लागली तर खाली नंबर दिलेले. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.